राज्यभर पुन्हा एकदा एसटी कर्मचारी जे आहेत ते आजपासून धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यामुळे आज सकाळपासून अनेक ठिकाणी बस सेवा जी आहे ती बंद असल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या आहे गुहागरमध्ये, ज्या गुहागर डेपोमध्ये आज सकाळपासून बंदला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे। सर्वच जे एसटीचे कर्मचारी आहेत त्या बंदमध्ये आहेत। उत्तर रत्नागिरीची जर परिस्थिती पाहायला गेलं तर दापोली असेल, खेड असेल किंवा गुहागर असेल, ह्या तिन्ही डेपोमध्ये 100% बंद पाळला जातो आहे। आणि आपण पाहतोय ही गुहागरचे दृश्य आहेत। या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत किंवा जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांची सकाळपासून प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहेत। कुठलीही बस या ठिकाणाहून सुटताना दिसत नाही आहे। काही ज्या वस्तीच्या गाड्या आहेत त्या वस्तीच्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत, मात्र सध्या जे गावागावात जाणाऱ्या गाड्या असतील किंवा चिपळूणला जाणाऱ्या गाड्या असतील त्या पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे किंवा प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। आपण या बाजूला पाहू शकतो की या ठिकाणी एसटीचे जे कर्मचारी आहेत हे डेपोच्या बाजूला आहेत आणि त्यांचं हे धरणं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत काही एसटीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। तर मला सांगा, नेमकं आंदोलनाचं कारण काय आणि ऐन स्थानावरती तुम्ही हे सगळं प्रवाशांना भेटीस जात असं वाटत नाही का? आता प्रवाशांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो, कारण आणि गणपतीच्या सणात कोकणामध्ये प्रवाशांचा भरपूर येणं जाणं सुरू असतं आणि या कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून गणपती उत्सव असतो। आम्ही खरंच प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो की अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या न्यायकासाठी आज सरकारसमोर भीक मागावी लागते असंच म्हणेन मी। कारण आज इतकं संवेदनशील मुख्यमंत्री आपण म्हणतो, संवेदनशील सरकार आहे असं म्हणतो, तेही स्वतः प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय की आम्ही सर्वांची इच्छा पूर्ण करतोय, परंतु आज लाडकी बहीण झाली, अनेक योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत आणि त्यानुसार चांगल्या प्रकारे सरकारचं काम सुरू आहे। आम्ही पण समाधानी आहोत, परंतु आमच्या बाबतीत हा अन्याय का? आम्ही 2016 पासून या प्रयत्नात आहोत की आमच्या बाबतीत वेतनाचा प्रश्न आला की प्रत्येक वेळी सरकार उदासीन दिसतं। आज 2016 पासून आमचा महागाई भत्ता, रेट ऑफ इन्क्रीमेंट, घरभाडे भत्ता यामध्ये कुठलाही फरक आम्हाला दिलेला नाही। प्रत्येक वेळी आम्हाला साधे महागाई भत्ता मिळावा यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं, कधी पगार मिळावा यासाठी सुद्धा पत्रव्यवहार करावा लागतो। मग आमच्या घरी आमचं कुटुंब नाही का? त्यामुळे प्रवाशांची खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो आमच्या समष्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने। सरकारला आवाहन करू इच्छितो की लवकरात लवकर प्रश्न तोडगा काढा, कारण प्रवाशांचे हाल आम्ही रोज त्यांच्यामध्ये फिरत असतो। आमच्याच कुटुंबातले ते प्रवासी सुद्धा आहेत, त्यांचे हाल आम्ही बघू शकत नाही, तर आम्हाला ते नाईलाजाने करावं लागतं। म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या वरिष्ठांना बैठकीसाठी बोलून या प्रकरणावर तोडगा काढून समस्त महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। आणि रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही एसटी कर्मचारी सर्व सरकारच्या पाठीमागे नक्की भक्कमपणे उभं राहू, एवढं या सर्व एसटी कर्मचारी वतीने मी ग्वाही देतो। मला सांगा, मागच्या वेळेला देखील मोठा संप झाला होता, आता देखील होतोय, या संपूर्ण याच्यामध्ये नेमक्या मागण्या काय होत्या आणि मागच्या वेळेला मागण्या मान्य झाल्या नाहीत? मागच्या वेळेला मागण्या होत्या, त्याच्यात प्रमुख मागणी होती विलिनीकरणाची, पण आता आम्ही सारासार सगळा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण आढावा घेऊन आता कृती समितीनं हा निर्णय घेतला आहे की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला पाहिजे। कारण कामाच्या बाबतीत जर बघितलं तर राज्य सरकारपेक्षा जास्त काम एसटी कर्मचारी करतात। मग हे कामाची जर तुलना जास्त आणि कमी प्रमाण असेल तर मग वेतनात आम्हाला कमी का, असा प्रश्न आमच्या कर्मचारी वर्गातून प्रचंड प्रमाणात आल्यामुळं आता संयुक्त कृती समितीने राज्य सरकार एवढंच आम्हाला वेतन पाहिजे ही प्रमुख मागणी ठेवलेली आहे आणि ती मागणी आमची राज्य सरकारनं मान्य करावी अशी मी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो सरकारला। बरं, आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर जिल्ह्यामध्ये किती संघटना तुमच्या ह्या संपामध्ये सक्रिय आहेत आणि काय आता परिस्थिती जिल्ह्यात? एकूण जिल्ह्यातल्या 13 संघटना ह्या कृती समितीत आहेत आणि 13च्या 13 संघटना ह्या कृती समितीत आजच्या धरणे आंदोलनात उतरलेल्या आहेत। आपण पाहतोय की सकाळपासून ह्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि मुख्य म्हणजे गुहागर आणि दापोलीमध्ये हा बंद 100% आहे। चिपळूणमध्ये अंशतः बंद आहे, काही ठिकाणी बस सेवा सुरू आहे। मात्र असं जरी असलं तरी पुढील 2 तासांमध्ये ह्या संपूर्ण ज्या संघटना आहेत ह्या आपला निर्णय जाहीर करणार आहेत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। बस सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।